नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे की जेणेकरून मला पुणे, मुंबई, सातारा या भागातून अनेक फोन येतात की आम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पॉईंटला आम्हाला शेती पाहिजे. अशा बऱ्याच ग्राहकांची माझ्याकडे मागणी आहे. आता माझ्याकडे सातारा जिल्हा मान तालुका खोकडे गावामध्ये उंचावरती अगदी मिनी महाबळेश्वर असलेल्या ठिकाणी म्हणजे मी दुपारी आता 2च्या दरम्यान येत आहे, पण इथं ऊन लागत नाही, थंड हवा आहे. भर उन्हाळ्यामध्ये मी आलेलो आहे. पुण्या मुंबईच्या बऱ्याच उद्योगपतींनी ह्या भागामध्ये म्हणजे थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे ह्या भागामध्ये बऱ्याच लोकांनी इकडं 1 एकर, 10 एकर, 5 एकर, 5 म्हणजे 5 गुंठे जागा घेऊन सुद्धा त्यांनी ह्या भागामध्ये फार्म हाऊस बांधलेले आहेत. अगदी चांगल्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये ही जागा आहे. अगदी शुद्ध हवा पण आहे, अगदी थंडगार वातावरण आहे. पुण्यापासून 125 किलोमीटर तर म्हसवडपासून एक 18 ते 20 किलोमीटर आहे. फलटणपासून एक 30-35 किलोमीटरवरती असणार हे थंड हवेच्या ठिकाणी आपल्याकडे 5 एकर शेती विकायला आलेली आहे. या ठिकाणी त्यांनी आत्ता नवीन घर गायगोठा बांधलेला आहे, पाण्याची व्यवस्था आहे. त्याच पद्धतीने आता मी तुम्हाला इथली सगळी इतर पूर्ण प्रॉपर्टी दाखवतो आणि इतर माहिती देतो या माझ्या मागे. तर मित्रांनो, ह्या क्षेत्राला असं बऱ्यापैकी दोन्ही बाजूने असे रस्ते आहेत. इथं रस्ते आहेत. आता तुम्हाला मी हे बघा, हा पण रस्ता आहे, असा बघा पूर्ण रस्ताच आहे. तुमचे पावसाळ्यात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये ही येतं, 4 व्हीलर येते इथं शेतामध्ये. असं गायगोठा आणि घर बांधलेलं आहे. हे बघा, पाणी आहे, बोर आहे, रान पण काळं कसदार आहे, करायला कोणी नाही, त्यामुळं हे देणार आहेत. तुम्हाला घेऊन चलतो आता आतमध्ये, चला. तर गायगोठा आणि राहतं घर अशा पद्धतीने आहे. हे बघा, आता आत घेऊन चलतो तुम्हाला मी. हे संडास बाथरूम आहे. बाहेरच्या बाजूला टॉयलेट आहे, आतल्या बाजूलाच त्यांनी बाथरूम केलेलं आहे. किंवा नवीन बांधकाम आहे, पूर्ण बघून घ्या, नवीन बांधकाम आहे. अशा पद्धतीने हॉल आहे. हे हॉल आहे. ह्या बाजूला अशा पद्धतीने बेडरूम सारखं केलेले 2 रूम आहेत. हे बघा, आणि आतल्या बाजूला असं बाथरूम केलेलं आहे त्यांनी. अजून बाथरूममधला गिलावा फरशी राहिलेला आहे त्या परिस्थितीत त्यांना विकायचं आहे. हे बघा, आणि त्याच पद्धतीने ह्याला लागून गायगोठा केलेला आहे. हे बघा, हे दरवाज्यातनं आता उतरलो मी. असा गायगोठा केलेला आहे त्यांनी. हे बघा, अगदी उंचावर केलेलं आहे, असं गायगोठा आहे. हे बघा, अगदी छानसा गायगोठा केलेला आहे. आता मी पुढे जात नाही, हे अर्ध्यातूनच थांबतो. हे बघा, अशा पद्धतीने गायगोठा आहे. तर चला, आता मी तुम्हाला पूर्ण शेती, बोरचं पाणी, पुष्कळ पाणी आहे ते दाखवतो, चला. तर मित्रांनो, हा बांध आहे. हे न नांगरलेलं असलेलं क्षेत्र आहे, कारण लक्ष दिलं नाही. हे बांध आहे, हे बघा, हे बांध आहे. पलीकडं नांगरलेलं आहे, पण ते आपलं नाही, नांगरलेलं आपलं नाही. हे बघा, हे नांगरलेलं आहे, जाळलेलं आहे. हे बांध आहे संपूर्ण. त्याच पद्धतीने हे जे आहे बांध सरकारी मोजणी केलेली आहे. हे डांब आहेत, हे बघून घ्या, हे डांब आहेत, हा डांब आहे. अशा पद्धतीने ह्या बांधापासून जी क्षेत्र देणे आहे, म्हणजे हे क्षेत्र आहे. हे बघा, संपूर्ण क्षेत्र आहे. 24 आवर्स पाणी, 24 तास पाणी चालू आहे बोरला तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला बोरकडे नेतोय. आता बोरलाही बघा पाणी आहे. ह्या साईडला हे बांध आहे, हे बघा. आणि त्याच पद्धतीने आता आपण ती वस्ती दाखवली, नवीन बांधलेली वस्ती ह्या क्षेत्रामधली, आपल्या क्षेत्रामध्ये. आता पाणी दाखवतो, चला. हे पाणी, हे बोर आहे. हे बघा, बोरचं पाणी, जरा हात काढावतो. हे अशा पद्धतीचं पाणी आहे, फुल पाणी आहे. हे बघा, खूप मोठं पाणी 24 आवर्स आहे. हे अशा पद्धतीने आहे. आणि क्षेत्राचं म्हणजे हे झाड दिसतंय तुम्हाला तिथून, हे मोठं झाड दिसतं तुम्हाला तिथून.
अशाच पद्धतीने ते संपूर्ण जळालेलं बांध आहे. त्याच्या पुढे असंच हे अशा पद्धतीने आपलं क्षेत्र आहे. काळं कसदार माती आहे. पाणी बघा, फक्त इथं करायला कोणी नाही, त्यामुळे विकायला काढलेली आहे. जमीन चांगली आहे, फळबागाची आहे किंवा इतर पिकाची पण आहे. अशा पद्धतीने हे बघा बोर आहे. बोरला फुल पाणी आहे. हे बघा अशा पद्धतीने बोरचं पाणी आहे. इथून पण दिसतं. हे बघा अगदी 5 एकर आहे. इतर माहिती देतो चला. तर हा न नांगरलेला दुर्लक्षित असलेला भाग आहे. हे बघा अशा पद्धतीने शेती, अगदी शेती करा किंवा फार्म हाऊस बांधा, रिसॉर्ट बांधा. रिसॉर्टसाठी अगदी योग्य जागा आहे. तर चला आता तुम्हाला प्राईस सांगतो आणि इतर माहिती अजून एक वेळ सांगतो. चला. तर मित्रांनो अजून एक वेळ सांगतो मी. सातारा जिल्हा, मान तालुका, खोकडे गावामध्ये ही प्रॉपर्टी असून आता हे प्रॉपर्टी विकायला आपल्याकडेच आलेली आहे. तर जमीन अगदी म्हणजे काळी कसदार पण म्हणता येणार नाही आणि जास्त खराब बी नाही, मध्यम चांगले सुपीक जमीन आहे. लागवडीची जमीन आहे, चांगली शेती होती. हे अगदी उंचावर इतक्या छान म्हणजे एका हिल स्टेशनवर असल्यासारखी ही शेती आहे. अगदी पुण्यापासून 125 किलोमीटर आहे, तर फलटणपासून 35 किलोमीटर, दहिवडीपासून एक 18-20 किलोमीटर अंतरावरती हे शेती आहे. इथं पिकनिक मनवण्यासाठी इथं आसपास बरेच गर्दी असते. जवळजवळ 6-7 महिने गर्दी असते. भर उन्हामध्ये मी मगाशी शूटिंग घेतली. थोडंही मला गरम झालेलं नाही. शुद्ध हवा आहे, थंड वातावरण आहे. अशा ठिकाणची 5 एकर शेती विक्रीला आलेली आहे. ह्याची प्राइस कोट केलेली आहे आपण एकरी फक्त. आणि त्यामध्ये हे मी जिथं उभारलो आहे ना, हे राहतं घर आणि गुरांसाठी पाळण्यासाठी, गाय म्हशी शेळी बकरी पाळण्यासाठी पलीकडे शेड, म्हणजे छानसं टुमदार नवीन बांधकाम आहे. अजून चालूच बांधकाम आहे. अशा परिस्थितीत सगळं हे विकणे आहे. फक्त एकरी 13 लाख, म्हणजे एक एकर 13 लाखाप्रमाणे 5 एकर देणे आहे एकरी. नाहीतर गैरसमज करून घेऊ नका. 5 एकर देणे आहे एकरी. प्राइस कोट होती 13 लाख. त्यामध्ये सुद्धा आपण बसल्यानंतर, समोरासमोर आल्यानंतर, तुम्हाला शेती आवडल्यानंतर, आवडणार नक्कीच आहे हे मला गॅरंटी आहे. कारण अख्ख्या महाराष्ट्रात माझ्याकडे प्रॉपर्टी आहे. हे अशी चांगली प्रॉपर्टी, थंड हवेच्या ठिकाणची प्रॉपर्टी पहिल्यांदाच आलेली आहे. याला मिनी हे म्हणतात, काय होते आपलं महाबळेश्वर, मिनी महाबळेश्वर म्हणतात ह्या भागाला. त्याच पद्धतीने आता तुम्हाला प्राइस कोट सांगितलं की एकरी 13 लाख. बसल्यानंतर आपण निगोशिएबल कमी जास्त होणार आहे. त्याच पद्धतीने मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येत असतात किंवा ग्राहक आहेत, प्रॉपर्टी घेणारे ग्राहक आहेत, प्रॉपर्टी देणारे पण ग्राहक आहेत. ज्यांना प्रॉपर्टी द्यायची आहे किंवा ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची आहे त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट साधा. सेवा दिली जाईल. ग्राहक दोन्ही, खरेदी विक्री करणारे दोन्ही ग्राहक माझ्याकडे आहे. प्रॉपर्टीमध्ये ग्राहक खरेदी करणारे माझ्याकडे आहेत. त्याच पद्धतीने माझ्याकडे विक्रीस आलेले नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.